खरं तर आमचा पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहे। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे, खरं तर बाळासाहेबांचा वारसा कोण चालू शकतो तर त्यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सक्षमपणे बाळासाहेबांनंतर गेली 15 वर्षे चालत आहे। आज जरी शिंदे आमच्यावर आरोप करत असले तरी शिंदे हे खरं तर बाळासाहेबांचा विचार नाही तर ते अमित शहा आणि मोदींचा विचार चालवत आहेत। त्यांनी जी स्क्रिप्ट दिली आहे ती स्क्रिप्ट वाचतायत किंवा अंमलात आणतायत आणि खरं तर बाळासाहेबांचा जो करार होता तोच उद्धव साहेबांमध्ये आहे। म्हणूनच सत्तेला लात मारून आज ते विरोधी पक्षामध्ये आपली भूमिका प्रखरपणे मांडतायत आणि तेवढी हिंमत लागते आणि ती उद्धव साहेबांमुळे आहे। त्यामुळे बाळासाहेबांचे विचार अंगीकार करण्याचं कोणी सांगण्याचं कारण नाही। उद्धवजी काय म्हणतात की मी माझ्या बापाचं नाव लावतोय, इतरांनी आपल्या बापाचं नाव लावलंय आणि त्यामुळे बाळासाहेबांचे विचार हे उद्धवजी सांगू शकतात आणि आम्ही ते विचार पुढे चालवतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक तडीपारीची प्रकरणं आहेत। आज दुर्दैवाने राजकीय हेतूने राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांना तडीपार केलंय, परंतु ज्यांच्यावर गुन्हे होते ज्यांचे कोणी आका आहेत त्या आकांमुळे काही लोकांना मात्र तडीपारी होत नाही। कुडाळ तालुक्यामध्ये सिद्धेश शिरसाट असून देत आणि अनेक नावं आहेत की त्यांना तडीपारीच्या नोटीशी आल्यात, परंतु पोलीस काही आकांच्या दबावामुळे कारवाई करत नाहीत। ती आता माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना विनंती की त्यांनी ही लवकरात लवकर कारवाई करावी।